हाय, दिस इज पुष्कर. बऱ्याचदा आपण रात्री उशिरापर्यंत जागे असतो आणि एंडलेसली मेंदू न चालवता आपल्या मोबाईल मधली रील्स स्क्रोल करत बसलेलो असतो आणि त्यावेळेला आपल्या डोक्यातही काही चाललेलं असतं, अशातलाही भाग नसतो, पण झोप लागत नसते. डोक्यात काहीतरी विचार सुरू असतात, समजत नसतं अरे काय करू काय नाही. म्हणजे तिथे तर बघताना रील्स, एका पॉइंट नंतर रील्स मध्येही आपण नसतो, नुसतंच ते आपलं वर सरकत असतं. मेंदूत मात्र कामाचे विचार, त्यानंतर फायनान्स कसा उभा करावा, आपल्या एखाद्या नातेसंबंधांमध्ये काहीतरी इश्यूज झालेले असतील तर त्या रिलेशनशिप बद्दलचे विचार असतात, कोणाच्या तरी हेल्थचे विचार असतात, आपल्या हेल्थचे विचार असतात. बऱ्याचदा लोनलीनेस जखडून ठेवलेलं असतं आणि आपण मात्र रात्र झालेली असते आणि काहीही केले आपल्याला झोप लागत नसते. बऱ्याचदा मला माझे स्टुडंट्स विचारतात की सर, या ओव्हर थिंकिंगचं मी काय करू. आणि मी म्हणतो अरे, जर का ऑलिम्पिक्समध्ये ओव्हर थिंकिंग हा गेम असता तर भारताने त्याच्यात फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे सगळी गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ सगळी मेडल्स दरवर्षी मिळवली असती. पण दुर्दैवानं ऑलिम्पिक्समध्ये ओव्हर थिंकिंग हा गेम नसल्यामुळे भारत मागं पडला. एनिवेज, ओव्हर थिंकिंग हे तेवढं काही वाईट आहे असं मला वाटत नाही, कारण मुळात विचारी वृत्ती असणं ही काही वाईट गोष्ट नाही, ही चांगली गोष्ट आहे. पण जर का त्या विचारी वृत्तीमुळे आपल्याला टेन्शन येत असेल, आपल्याला भीती वाटत असेल आणि ते आपल्याला जर का एखाद्या लूपमध्ये, आपल्याला स्टॅग्नन्सीमध्ये आणून ठेवत असेल तर इट्स डेफिनेटली रॉंग, कारण आपण त्याच्यातून आपली उन्नती होत नसते. तुम्ही हे अनुभवलंत का? प्रामुख्यानं मी सांगतो, ओव्हर थिंकिंग जेव्हा होतं ना तर तेव्हा ते या 5 बकेट्समध्ये होतं. की 5 बकेट्स म्हणजे काय, 5 बाबतीत होतं. आयदर बिझनेस किंवा आपल्या करिअरशी रिलेटेड ते असतं, किंवा फायनान्सेस, पैशांची अडचण असते म्हणून आपण ओव्हर थिंकिंग करत असतो, किंवा रिलेशनशिप्स, आपल्या नातेसंबंधांमध्ये काहीतरी इश्यूज असतात, प्रॉब्लेम्स असतात म्हणून आपलं ओव्हर थिंकिंग होत असतं, किंवा हेल्थ, तब्येतीशी रिलेटेड काहीतरी असतं, किंवा मेंटल हेल्थ, आपल्याला लोनलीनेस, डिप्रेशन किंवा अँगर इश्यूज किंवा ह्याच्यापैकी कुठल्या ना कुठल्या इश्यूजमुळे आपल्याला झोप लागत नसते. मुद्दा झोप हा नसून आपल्या आयुष्यात जेव्हा ह्या 5 गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला आपलं आयुष्य आपल्या हातातून निसटतंय की काय असं आपल्याला वाटू लागतं. हे तुमच्या आयुष्यात घडलंय का कधी? माझ्या आयुष्यात घडलंय. आणि मला असं आठवतंय की इट वॉज अ एक्स्ट्रीमली टफ फेज, कारण आधी रिलेशनशिप मध्ये सगळे प्रॉब्लेम झाले. एक मेजर इश्यू झाला. तो इश्यू सांभाळत नाही तोपर्यंत खूप जवळचे मित्र लांब निघून गेले. तोपर्यंत ते सांभाळलं जात नाही तोपर्यंत काही जवळचे नातेवाईक संपले. आणि ह्या सगळ्यामधून आपण वाट काढतोय तोपर्यंत बिझनेसमध्ये इश्यूज यायला सुरुवात झाली. बिझनेस सांभाळला जात नाही तोपर्यंत आता अर्थात बिझनेसकडे लक्ष देता येत नाही. सगळे एवढे इश्यूज हँडल करता करता फायनान्सेसमध्ये प्रॉब्लेम झाले. आता फायनान्स ह्या सगळ्या गोष्टींचा स्वाभाविक प्रेशर आणि स्ट्रेस आणि टेन्शनमुळे हेल्थवरती परिणाम झाला आणि त्यामुळे मेंटल हेल्थ बिघडली. हे सगळं एका वेळेला जेव्हा घडतं तेव्हा ओव्हर थिंकिंगचा आपला पीक आलेला असतो. आणि मी जेव्हा त्या सिच्युएशनमध्ये होतो तेव्हा मी खूप काय लोकांशी बोलायचा, ऐकायचा, वाचायचा, त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला. आणि जेवढ्या लोकांशी मी बोलायचो, जेवढं काही वाचायचो, ऐकायचो, त्याच्यातल्या अनेक गोष्टी मला अशा वाटायच्या की यार हे ऐकायला छान आहे, पण हे प्रॅक्टिकली आता ऍप्लिकेबल मला वाटत नाही. म्हणजे हे छान आहे, तुम्ही म्हणता ह्याच्यात तथ्य आहे, पण ते आत्ता मी त्याचं करू काय असं मला प्रश्न पडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह थिंकिंग, एवढ्या सगळं आयुष्यातल्या सगळ्या बाबतीत जाळपोळ लागलेलं असताना, सगळं जळत असताना पॉझिटिव्ह थिंकिंग, तुमचं घर समोर जळते आणि तुम्ही करून दाखवा बरं पॉझिटिव्ह थिंकिंग. दॅट्स नॉट पॉसिबल असं मला कायम वाटायचं. आणि तेव्हाच मी ठरवलं की ज्या वेळेला आपण या सगळ्यातून बाहेर येऊ तेव्हा आपल्याला असा एक प्लॅटफॉर्म उभा करायचा आहे की ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही जी मंडळी आहेत की जी त्यावेळेला त्या सिच्युएशनमध्ये असतील त्यांना याचा फायदा होईल. पण लक्षात घ्या, ओव्हर थिंकिंग फक्त आपल्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात तेव्हाच घडतं अशातला भाग नाहीये. आपल्या आयुष्यात ओव्हर थिंकिंग आपण तेव्हा सुद्धा करतो जेव्हा आपल्याला खूप मोठी स्वप्न साध्य करायची असतात आणि आपल्याला ते मार्ग सापडत नसतात. याचा अर्थ ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम्सशी रिलेटेड नसून दिशेशी रिलेटेड आहे. जेव्हा आपल्याला डिरेक्शनलेस वाटतं, जेव्हा आपल्याला मार्ग सापडत नाही असं वाटतं, त्यावेळेला आपल्याला डोक्यात विचारांची चक्र सुरू होतात. आणि म्हणूनच हे मार्ग सापडावेत, वेगवेगळे लोक हे मार्ग कसे शोधून काढतात ते आपण त्यांच्याशी बोलून समजून घ्यावं आणि ते सगळ्यांपर्यंत आणून पोहोचवावे. यासाठी मी यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनल सुरू करत आहे ज्याचं नाव आहे द थ्राईव्ह सूत्राज. ह्याच्यामध्ये आपण बिझनेस करिअर असेल, फायनान्सेस असतील, रिलेशनशिप्स असतील, हेल्थ असेल, मेंटल हेल्थ असेल, या 5 गोष्टींशी रिलेटेड वेगवेगळे लोक त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी किंवा त्यांच्या डोळ्यासमोर असणारी स्वप्न साध्य करण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी ते कसे त्याला सामोरे जातात, त्यातून कसे
कसे मार्ग काढतात आणि त्यातून आपण नेमकं काय घेऊ शकतो असा रिअल, प्रॅक्टिकल आणि ॲक्शन ओरिएंटेड कॉन्टेंट आपण या 2 ठिकाणी पाहणार आहोत. प्रामुख्याने पहिले 6 महिने हा कॉन्टेंट शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे रील्स किंवा छोट्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये असेल. एकदा आपली कम्युनिटी छान बिल्डअप व्हायला सुरुवात झाली की ग्रॅज्युअली आपल्याला त्याच्यात खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या गोष्टी बघायच्यात, जसे की ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांच्या गावात राहून काय व्यवसाय सुरू करता येऊ शकतात, किंवा आज सिंगल पेरेंटिंग करणाऱ्या आया आहेत किंवा वडील आहेत, तर ते आपल्या मुलांना सांभाळून आपलं करिअर, आपले फायनान्सेस, आपली हेल्थ कशी सांभाळू शकतात, किंवा इंटिग्रेटेड म्हणजे ज्यांना रिलेशनशिपमध्ये इश्यू आहे त्यांना बाकीचे फ्रंट कसे सांभाळू शकतात. एखादे काही कॉर्पोरेटमधले खूप मोठे लिडरशिप लेवलला लोक असतील तर त्या लेवलला असताना त्यांनी त्यांच्या फॅमिलीला, त्यांना त्यांची हेल्थ कशी हँडल करावी वगैरे अशा विविध स्तरांवरती. आणि मी काय कोणी ज्ञानी, गुरु वगैरे, सर्वज्ञ वगैरे अशातला कोणी नाहीये, त्यामुळे मी ह्याच्यात ज्ञान सेशन देणार नाहीये. ह्याच्यात माझ्या वाचनात, माझ्या बघण्यात ज्या गोष्टी येतील त्या मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. काही वेळेला आपण इंटरेस्टिंग लोकांना भेटू, जसे जसे आपली कम्युनिटी वाढत जाईल तशी तशी अजून छान छान लोकांना आपल्याला भेटता येईल. याचा जो कंटेंट आहे हा इंग्लिशमध्ये असणार आहे. हे दोन्ही चॅनल्स इंग्लिशमध्ये म्हणजे द थ्राईव्ह सूत्राज इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती इंग्लिशमध्ये असणार आहेत. मला मान्य आहे तुमच्यापैकी काही जणांचं तोंड असलेलं, अरे यार का मराठीत का नाही करत आहेस. तर खरं सांगायचं तर आज ह्याची गरज फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून आपल्या अख्ख्या देशाला गरजेची आहे. आपला देश एका प्रगतीपथावरती आहे आणि त्यात मराठी पाऊल पण पुढे पडायला हवं असेल तर आपल्याला जसं मेक इन इंडिया अवलंबणं गरजेचं आहे, तसंच वी विल हॅव टू स्पीक टू द वर्ल्ड. आपली प्रॉडक्ट्स आपल्याला जागतिक पटलावर जाऊन विकायची असतील तर आपल्याला जगाची भाषा बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे इंग्लिशमध्ये आणि एकदम सिम्पल, मी काय शशी थरूर नाहीये, त्यामुळे अगदी साध्या सोप्या इंग्लिशमध्ये व्हिडिओज बनवणार आहे. तरी त्यात तुम्हाला जर का एखादा शब्द जरी अडला किंवा एखादा व्हिडिओ कॉम्प्लिकेटेड वाटला तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये विचारू शकता. आपण त्याच्यावरती अजून सिम्प्लिफाईड व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन. पण त्या योगे आपल्या मुलांचं इंग्लिश सुधारेल. काही जण मला म्हणतील की अरे मराठी अस्मिता घेऊन तुला अजिबात त्याबद्दल अभिमान वाटत नाही. आज जर्मनी बघ, चायना बघ, रशिया बघ, कसं त्यांच्या भाषेच्या बाबतीत. पण तुम्हालाही माहिती आहे की आज तशा लेव्हलवरती आपली भाषा आपणच अजूनपर्यंत तेवढ्यावरती घेऊन गेलेलो नाही आहोत. आणि आज जर का जगातल्या सगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करून करिअर घडवायचं असेल आपल्याकडच्या मराठी तरुणांना, तर त्यांना इंग्लिश थोडी फार येणं गरजेचं आहे. आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला इथून देता येईल. म्हणजे मराठी ज्या दिवशी जगात बोलली जाईल तोपर्यंत आपला मराठी तरुण सुद्धा श्रीमंत असेल आणि तोपर्यंत आपल्याला त्याचंही रिलेशनशिप्स आणि सर्वांगीण आयुष्यातल्या सर्व एरियाजवरती आपल्याला त्याला छान उभं करता येईल. लक्षात ठेवा, या चॅनलचं नाव आहे द थ्राईव्ह सूत्राज आणि हा इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती असणार आहे. आपली कम्युनिटी जशी वाढेल तसं जास्तीत जास्त लोक ह्याच्यावरती आपण घेणार आहोत. हे ऐकताना जर का तुमच्या डोळ्यासमोर जर का कोणाचं नाव आलं असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. इफ यू फील की हे बघून तुम्हालाही त्याची मदत होईल असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा यूट्यूब आणि इंस्टाग्राम या 2 चॅनल्सवरती येऊन सबस्क्राईब करा. आपण आठवड्यातून 2-3दा भेटणार आहोत. वेगवेगळ्या स्वरूपाचा कॉन्टेंट इथे येणार आहे, तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सच्या ग्रुप्समध्ये शेअर करा. कारण जसे आपले सबस्क्रायबर्स वाढतील तसं आपल्याकडे आपल्याला भरपूर इंटरेस्टिंग आणि छान गोष्टी घेऊन यायच्या आहेत. सी यू देअर.